नमस्कार. आज आपण झटपट बनवून तयार होणारी प्रॉन्स फ्राय म्हणजेच कोळंबी फ्राय कशी बनवायची आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी पटकन बनवता येते आणि खायलाही अतिशय छान लागते। आपण स्टार्टर म्हणून हे कोळंबी फ्राय बनवून खाऊ शकतो। चला तर मग आपण ही पटकन रेसिपी कशी बनवायची आहे ते बघूया। तर त्यासाठी इथे मी साफ केलेले 500 ग्रॅम प्रॉन्स घेतलेले आहेत। स्वच्छ याला साफ करून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 वेळेस याला छान धुवून घ्यायचं आहे। यामध्ये जो काळा धागा असतो त्याला सुद्धा काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित याला साफ करून घेतलेले आहे। पहिले आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे 1 टेबलस्पून। त्यानंतर हळद घालून घेऊयात 1/4 टीस्पून। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आता हे व्यवस्थित आपण प्रॉन्सला लावून घ्यायचे आणि याला 20 ते 25 मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवायचे। हे बघा अशा पद्धतीने एक एक करून आपण याला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत। आता आपण झाकण ठेवून याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत 25 मिनिटे। तर हे बघा इथे 25 मिनिटे झालेली आहेत आणि आपली कोळंबी छान मॅरिनेट झालेली आहे। यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहे। तर फिश फ्राय मसाला टाकायचा आहे 1 टेबलस्पून, जीरा पावडर 1 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून, त्यानंतर लाल मिरची पावडर घालायचा आहे 1/2 टेबलस्पून, ते चवीनुसार घालायचं आहे। फिश फ्राय मसाला टाकल्यामुळे कमी लाल मिरची पावडर वापरायचे। त्यानंतर काळं मीठ टाकायचं आहे 1/4 टीस्पून आपल्या चवीनुसार। त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे 1 टीस्पून। आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपण प्रॉन्सला लावून घ्यायचे। अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूनी लागेल अशा पद्धतीने आपण हे मसाले व्यवस्थित लावून घेऊयात। तर हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित मसाले लावल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत तांदूळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर बाइंडिंगसाठी। तर तांदूळाचं पीठ 1 टेबलस्पून आणि कॉर्नफ्लॉवर 1 टेबलस्पून हे सुद्धा व्यवस्थित आपण प्रॉन्सला लावून घ्यायचे। जर आपल्याला हे थोडंसं ड्राय वाटलं तर यामध्ये थोडंसं काहीतरी पाणी टाकायचं आहे 7-8 थेंब अशा पद्धतीने टाकून मग व्यवस्थित याला मिक्स करायचे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे। आणि आणखीनच तुम्हाला ड्राय वाटलं तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरी चालेल, पण आपलं इथे व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊयात। तर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली होती। तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आपण हे प्रॉन्सला फ्राय करून घेणार आहोत। अशा पद्धतीने छान क्रिस्पी असे हे प्रॉन्स फ्राय होतात, मस्त लागतात आणि याला मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आणि प्रॉन्स हे लगेच होतात त्यामुळे जास्त वेळ याला तेलामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर ते असे रबरासारखे कडक होतात। त्यामुळे फटकन आपल्याला याला फ्राय करून लगेच काढून घ्यायचे। हे बघा एका साईडने व्यवस्थित झालेला आहे की लगेच आपण याला टर्न करून दुसऱ्या साईडने फ्राय करून घेणार आहोत। तर हे बघा आपले प्रॉन्स हे छान फ्राय झालेले आहेत। टर्न करताना याला स्पूनचाच वापर करायचा आहे, नाहीतर हे तुटण्याची शक्यता असते। व्यवस्थित हे फ्राय झाले की मग झाऱ्याचा वापर करून याला बाहेर काढायचे। तर तुम्ही पाहू शकता छान याला कलर आलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तर हे बघा याला झाऱ्याने अलगद आपण आता काढून घेणार आहोत। खूपच मस्त टेस्टी आपले प्रॉन्स फ्राय इथे बनवून तयार झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण इथे सर्व प्रॉन्स हे फ्राय करून घेणार आहोत। तर सर्व प्रॉन्स छान असे लालसर क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे। तर हे बघा हे सुद्धा व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे। अगदी झटपट आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये हे बनवून तयार होतात आणि खायलाही स्टार्टर म्हणून अतिशय उत्तम आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला माझ्या अशा छान नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर।